प्रॉब्लेम असा विचारलाय, द फॉलोइंग फोर्सेस ऍक्ट ऍट अ पॉइंट, म्हणजे एका पॉइंटला हे दिलेले फोर्स ऍक्ट होत आहेत. तर आता कंडिशन काय काय दिलेत बघा. एक पॉइंट म्हणजे आपण आता एक्स ऍक्सिस काढूया, वाय ऍक्सिस काढूया आणि काय कंडिशन दिले असतील त्याप्रमाणे फोर्स दाखवूया. पहिला फोर्स काय म्हणले, 30 न्यूटन इन्क्लाइन ऍट 30 डिग्री टुवर्ड्स नॉर्थ ऑफ ईस्ट. आता आपल्याला डायरेक्शन मध्ये प्रॉब्लेम दिलाय. इथं काय अँगल वगैरे म्हणजे एक पॉझिटिव्ह एक्स कडून किंवा पॉझिटिव्ह वाय कडून असा अँगल सांगितलं नाही, आपल्याला डायरेक्शन दिलं. आता डायरेक्शन कसं दाखवतो आपण, नॉर्थ कुठं दाखवतो, इकडं नॉर्थ, न्यूज, न्यूज असं दाखवायचं. न्यूज म्हणजे ई डब्ल्यू आणि साऊथ खाली, न्यूज असं दाखवतो झेड झिगझॅग मध्ये. आता काय म्हणले, 30 डिग्री इन्क्लाइन ऍट 30 न्यूटन इन्क्लाइन ऍट 30 डिग्री टुवर्ड्स नॉर्थ ऑफ ईस्ट. नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणजे ईस्ट कडून नॉर्थ कडे 30 डिग्री. नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणजे ईस्ट कडून नॉर्थ कडे 30 डिग्री अँगल दाखवायचा. आणि फोर्स किती आहे, 30 न्यूटन. अँगल 30 डिग्री सांगितलं. 30 डिग्री टुवर्ड्स नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणजे ईस्ट कडून नॉर्थ कडे. पुढचं काय म्हणले, 35 न्यूटन टुवर्ड्स नॉर्थ. नॉर्थ कडे 35 न्यूटन म्हणजे वर, इकडे 35 न्यूटन हा व्हर्टिकल फोर्स असणार. पुढे काय म्हणले, 40 न्यूटन टुवर्ड्स नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट असं म्हणलं असेल तर बरोबर सेंटर मधून दाखवायचं. नॉर्थ कुठं आहे, इथं, वेस्ट इकडं आहे, त्याच्या सेंटर मधून नॉर्थ वेस्ट. सेंटर मधून म्हणजे अँगल किती असणार आहे, 40 न्यूटन फोर्स आहे, अँगल सेंटर मधून म्हणजेच 45 डिग्री. आणि शेवटचा फोर्स काय म्हणले, 45 न्यूटन इन्क्लाइन ऍट 40 डिग्री टुवर्ड्स साऊथ ऑफ वेस्ट. साऊथ ऑफ वेस्ट म्हणजे वेस्ट कडून साऊथ कडे, उलट यायचं फक्त, वेस्ट कडून साऊथ कडे. इथं कसं दाखवलं आपण, ईस्ट म्हणजे ईस्ट कडून नॉर्थ कडे, तसंच इथं वेस्ट कडून साऊथ कडे 40 डिग्री. 40 डिग्री टुवर्ड्स साऊथ ऑफ वेस्ट म्हणजे साऊथ कडून, सॉरी वेस्ट कडून साऊथ कडे. फोर्टी डिग्री अँगल सांगितलं. आणि फोर्स किती आहे, 45 न्यूटन. झाले, एवढे फोर्स दिलेत आपल्याला 4. आणि विचारले काय, फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट फोर्स. तर कोणती सिस्टीम आहे, कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे. एका पॉइंट मधून सगळे फोर्स पास झालेत, त्यामुळे प्रोसिजर याची ठरलेली आपली. समेशन एफ एक्स काढायचं, समेशन एफ वाय काढायचं आणि आरचा फॉर्म्युला वापरायचा, थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. मग आता पहिल्यांदा काय करूया, सगळे अँगल आता आपण एक्स ऍक्सिस बरोबर दाखवून घेतलेतच. या फोर्सचा एक्स ऍक्सिस बरोबर 30 डिग्री आहे, हा तर व्हर्टिकलच आहे फोर्स. तिसरा फोर्स एक्स ऍक्सिस बरोबर 45 डिग्री अँगल केलाय. आणि नॉर्थ वेस्ट म्हणजे सेंटर मधून, सेंटर मधून म्हणजे 90 चे 2 पार्ट, 45 45. आणि चौथा फोर्स काय दिलाय, 45 न्यूटन 40 डिग्री टुवर्ड्स साऊथ ऑफ वेस्ट म्हणजे साऊथ कडून वेस्ट, सॉरी वेस्ट कडून साऊथ कडे 40 डिग्री. आता इन्क्लाइन फोर्स 3च आहेत. मग पुढची स्टेप काय, इन्क्लाइन फोर्स जेवढे दिसतात तेवढे रिझॉल्व्ह करून घ्यायचे. पहिला फोर्स इन्क्लाइन आहे 30 डिग्री, रिझॉल्व्ह केल्यावर काय येईल, एक्स कंपोनंट काय येणार, 30 कॉस 30 डिग्री. आणि वायला काय येणार, व्हर्टिकल कंपोनंट 30 साइन 30 डिग्री. हा फोर्स व्हर्टिकलच आहे 35 न्यूटन, तो काय रिझॉल्व्ह करायची गरज नाही. आता हा इन्क्लाइन आहे 45 डिग्री, त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट, हा फोर्स बाहेर जातोय त्यामुळे कंपोनंट पण बाहेर जाणार. किती येणार, तो 40 कॉस, अँगल आहे त्याचा 45 डिग्री. आणि व्हर्टिकल कंपोनंट 40 साइन 45 डिग्री. आणि शेवटचा चौथा फोर्स पण बाहेर जातोय त्यामुळे कंपोनंट पण बाहेर जाणार. त्याचा फोर्स आहे 45 आणि अँगल आहे 40 डिग्री. 45 कॉस 40 डिग्री आणि व्हर्टिकल कंपोनंट खाली जाणार 45 साइन 40 डिग्री. झालं, सगळे इन्क्लाइन फोर्सेस होते ते रिझॉल्व्ह करून घेतलेत. आता पुढची स्टेप काय, समेशन एफ एक्स फाइंड करायचं. समेशन एफ एक्स
काय येणार? पहिला कंपोनंट सगळे हॉरिझॉन्टल कंपोनंट घ्यायचे. पहिला कंपोनंट प्लस तिकडे जातात ते प्लस, रिव्हर्स येतात ते मायनस. हा प्लस येणार, प्लस 30 cos 30 डिग्री. दुसरा फोर्स वर्टिकलच आहे, त्याला काय हॉरिझॉन्टल कंपोनंट नाही, त्यामुळे त्याचं काय येणार नाही. तिसरा फोर्स रिव्हर्स जातोय मायनस एक्स कडे, त्यामुळे मायनस 40 cos 45 डिग्री. 40 cos 45 डिग्री. आणि चौथा फोर्स पण मायनस एक्स कडे जातोय, मायनस 45 cos 40 डिग्री. आता हे कॅल्शियम पुट करा आणि किती येते समेशन एफ एक्स? मायनस 36.7755 न्यूटन. बरोबर. आता समेशन एफ वाय काढूया. समेशन एफ वाय इक्वल टू सगळे वर्टिकल कंपोनंट घ्यायचे. पहिल्या फोर्सचा अपवर्ड जातात ते प्लस, डाऊनवर्ड मायनस. पहिल्या फोर्सचा अपवर्ड जातोय प्लस 30 sin 30 डिग्री. दुसरा फोर्स 35 डायरेक्ट प्लस घ्यायचं 35. तिसऱ्याचा कंपोनंट वर जातोय प्लस 40 sin 45 डिग्री. आणि चौथाचा खाली जातोय त्यामुळे मायनस 45 sin किती अँगल आहे त्याचा 40 डिग्री. आता हे कॅल्शियम पुट करा. समेशन एफ वाय ची किती व्हॅल्यू होती? 49.35 पुढे काय 8 न्यूटन असं येतं. आता रिझल्टंट आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन पाहिजे. मॅग्निट्यूड साठी फॉर्म्युला काय? आर इज इक्वल टू अंडररूट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा ब्रॅकेटमध्ये. आता एक मेन ब्रॅकेट टाकायचं कॅल्शियम टाकताना, त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस 36.77 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 49.3588 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मेन ब्रॅकेट कम्प्लीट. आर ची व्हॅल्यू किती येते? रिझल्टंट 61.5526 न्यूटन. ही झाली रिझल्टंटची मॅग्निट्यूड. आता हा रिझल्टंट आपल्याला डायग्राम मध्ये दाखवायचा आहे, त्यासाठी त्याचा अँगल माहित पाहिजे. अँगल काढायला फॉर्म्युला काय? डायरेक्शन काढण्यासाठी थिटा इक्वल टू टॅन इनवर्स समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. व्हॅल्यू पुट करूया. समेशन एफ वाय काय? 49.3588 डिवायडेड बाय समेशन एफ एक्स आहे मायनस 36.7755. किती येते? मायनस प्लस काय? मायनस 53 किती 31 डिग्री. ओके. आता दाखवायचा कुठं रिझल्टंट? अँगल काढला सगळं झालं, पण दाखवायचा नेमका कुठं? त्यासाठी क्वाड्रंट माहित पाहिजे. क्वाड्रंट साठी काय बघायचं? समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय चे साइन. एक्स मायनस आहे, वाय प्लस आहे. मायनस प्लस कुठं असतं? मायनस प्लस. एक्स मायनस कुठं असणार? एक्स मायनस इकडं आहे आणि वाय प्लस म्हणजे इकडं आहे, म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंट. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आता अँगल किती आहे? मायनस 53. मायनस मधून म्हणजे इकडून रिव्हर्स व्हायचं, इकडून आलं की प्लस, क्लॉकवाईज अँगल घेतला की मायनस असतो. मग इकडून 53 डिग्री इथपर्यंत आहे 45 डिग्री. त्याच्या थोडं पुढे दाखवायचं आणि तार दाखवायचा आपला रिझल्टंट. आणि हा अँगल किती असणार? 53.31 डिग्री थिटा. झाले. एवढ्याला 6 मार्क.